मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, लघवीच्या प्रमाणावर कोणती गोष्ट जास्त परिणाम करते? पर्याय क्रमांक 1, पाणी पिण्याचे प्रमाण, बी वय, सी झोप, डी वजन. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाणी पिण्याचे प्रमाण. प्रश्न क्रमांक 2, लघवीचा रंग कोणता असल्यास शरीर निरोगी मानलं जातं? पर्याय क्रमांक ए, फिकट पिवळा, बी गडद पिवळा, सी पांढरा, डी लालसर. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिकट पिवळा. प्रश्न क्रमांक 3, लघवीला जास्त वेळ रोखल्यास कोणता अवयव प्रभावित होतो? पर्याय क्रमांक ए, हृदय, बी फुफ्फुसे, सी मेंदू, डी मूत्रपिंड. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मूत्रपिंड. प्रश्न क्रमांक 4, लघवीतून शरीरातील कोणता घटक बाहेर टाकला जातो? पर्याय क्रमांक ए, रक्त, बी ऑक्सिजन, सी फॅट, डी अपायकारक द्रव्य. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अपायकारक द्रव्य. प्रश्न क्रमांक 5, जास्त पाणी पिल्याने लघवीची वारंवारता कशी होते? पर्याय क्रमांक ए, बदलत नाही, बी थांबते, सी वाढते, डी कमी होते. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वाढते. प्रश्न क्रमांक 6, लघवीत फेस येत असल्यास ते कशाचे लक्षण असू शकते? पर्याय क्रमांक ए, मूत्रपिंडाच्या आजाराचं, बी पाण्याचे जास्त प्रमाण, सी सामान्य गोष्ट, डी थकव्याचं. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मूत्रपिंडाच्या आजाराचं. प्रश्न क्रमांक 7, लघवीचा वास जास्त तीव्र येत असेल तर त्याचं कारण काय असू शकतं? पर्याय क्रमांक ए, पाणी कमी पिणे, बी झोप कमी होणे, सी आहार जास्त, डी व्यायाम जास्त. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाणी कमी पिणे. प्रश्न क्रमांक 8, रात्री वारंवार लघवी लागण्यास काय म्हणतात? पर्याय क्रमांक ए, ब्लड प्रेशर, बी डायबिटीज, सी ॲसिडिटी, डी नॉक्च्युरिया. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॉक्च्युरिया. प्रश्न क्रमांक 9, रात्री वारंवार लघवी लागण्यास काय म्हणतात? पर्याय क्रमांक ए, ब्लड प्रेशर, बी डायबिटीज, सी ॲसिडिटी, डी नॉक्च्युरिया. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॉक्च्युरिया. प्रश्न क्रमांक 9, लघवी जास्त प्रमाणात होत असल्यास कोणता आजार असू शकतो? पर्याय क्रमांक ए, हृदयविकार, बी ताप, सी शुगर, डी दमा. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुगर. प्रश्न क्रमांक 10, लघवी करताना जळजळ होणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक ए, थकवा, बी मूत्र संक्रमण, सी सर्दी, डी ताप. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मूत्र संक्रमण. प्रश्न क्रमांक 11, लघवी करताना वेदना होत असल्यास कोणत्या डॉक्टरकडे जावे? पर्याय क्रमांक ए, ऑर्थोपेडिक, बी यूरोलॉजिस्ट, सी न्यूरोलॉजिस्ट,
डी डेंटिस्ट. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यूरोलॉजिस्ट. प्रश्न क्रमांक 12, सकाळची पहिली लघवी कोणत्या तपासणीसाठी घेतली जाते? पर्याय क्रमांक ए ब्लड टेस्ट, बी अल्ट्रासाउंड, सी युरिन टेस्ट, डी एक्स-रे. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युरिन टेस्ट. प्रश्न क्रमांक 13, लघवी वारंवार लागणे पण कमी प्रमाणात जाणे हे कोणत्या त्रासाचं लक्षण आहे? पर्याय क्रमांक ए युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, बी ॲसिडिटी, सी दमा, डी ॲलर्जी. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. प्रश्न क्रमांक 14, लघवीचा रंग लालसर असल्यास काय कारण असू शकते? पर्याय क्रमांक ए पाणी जास्त, बी आहार, सी रक्त मिसळलेले असणे, डी सर्दी. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रक्त मिसळलेले असणे. प्रश्न क्रमांक 15, लघवीमध्ये साखर आढळल्यास तो कोणत्या आजाराचा संकेत असतो? पर्याय क्रमांक ए डायबिटीज, बी मूळव्याध, सी सर्दी, डी कावीळ. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डायबिटीज. प्रश्न क्रमांक 16, लघवी स्वच्छ आणि फिकट दिसत असेल तर काय समजावे? पर्याय क्रमांक ए शरीर हायड्रेट आहे, बी मूत्रपिंड निकामी, सी पाणी कमी आहे, डी भयंकर ताप. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शरीर हायड्रेट आहे. प्रश्न क्रमांक 17, दिवसातून किती वेळा लघवीला जाणे शरीरासाठी चांगले असते? पर्याय क्रमांक ए 5 वेळा, बी 7 वेळा, सी 3 वेळा, डी 6 वेळा. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6 वेळा. प्रश्न क्रमांक 18, लघवीचा रंग पूर्ण पांढरा झाला तर काय समजावे? पर्याय क्रमांक ए डोळ्याचा आजार, बी शरीरात मिठाचे प्रमाण कमी, सी फुफ्फुसाचा आजार, डी हृदयविकार. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शरीरात मिठाचे प्रमाण कमी आहे. प्रश्न क्रमांक 19, लघवी करताना जळजळ, वेदना होणे आणि दुर्गंध येत असेल तर काय करावे? पर्याय क्रमांक ए डॉक्टरांकडे जावे, बी दुर्लक्ष करणे, सी घरगुती उपाय, डी काहीही न करणे. मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून जरूर सांगायचे. बघूया कोण योग्य उत्तर देते.